कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी मंदी खूप भयानक कार्यक्रम असतो. कारण मंदीमध्ये लोक मागणी करत नाहीत, मागणी नसल्यामुळे पुरवठा होत नाही, पुरवठा नसल्यामुळे बेरोजगारी वाढत जाते आणि लोकांची मागणी पूर्ण न झाल्यामुळं लोकांच्या गरजा पण पूर्ण होत नाहीत आणि त्याच्यामुळे पुन्हा गरिबीकडे ही लोक जातात. सो कोणताही देश मंदीतनं बाहेर पडण्याचा प्रयत्न नक्कीच तिथं करत असतो, पण मंदी ज्यावेळेस येते त्यावेळेस ती सहजासहजी माघारी जात नाही. आता हे समजून सांगण्याचं काम पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट या प्रिन्सिपलच्या माध्यमातून जॉन मेनार्ड केन्स यांनी केलेलं आहे. याला काटकसरीचा विरोधाभास या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यांचं म्हणणं सिंपल आहे की मंदी आली तर मंदी आणखी जास्त तीव्र होत जाते. पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्टच्या माध्यमातून त्यांनी हाच संकल्पना एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न तिथं केलाय. सो त्यांचं म्हणणं सिंपल आहे की ज्या वेळेस वस्तू परवडना होतात त्यावेळेस लोक वस्तूंवर खर्च करण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे अवेलेबल असलेले जे पैसे आहेत हे पैसे साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतात, थ्रिफ्ट करतात, साठवतात. आता अर्थव्यवस्था चालते मागणीवर, परंतु लोकांनी हे पैसे साठवून ठेवायला सुरू केले की अर्थव्यवस्थेमधली ती जी शिल्लक राहिलेली मागणी आहे ही मागणी सुद्धा पूर्णपणे संपून जाते आणि अर्थव्यवस्था आणखी जास्त मंदीच्या चक्रामध्ये अडकते. सो पैसे साठवणं पण धोकादायक आहे, पैसे नसणं पण धोकादायक आहे, असं काहीसं चित्र आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतं. अशाच इकॉनॉमिक्सच्या इंटरेस्टिंग माहितीसाठी आजच ज्ञानदीप अकॅडमीचं यूट्यूब चॅनल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.